कोल्हापूरची कुस्तीपटू अमृता पुजारीनं चौथी महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला। तिला मानाची गदा, कार, 51,000 रुपयांचं रोख बक्षीस मिळालं। कोल्हापूरची कुस्तीपटू अमृता पुजारीनं चौथी महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला। रविवारी सोलापुरात रंगलेल्या कुस्ती स्पर्धेत 76 किलो वजनी गटातील अंतिम फेरीत अमृतानं कोल्हापूरच्याच वेदिका ससाणेचा 7-3 असा पराभव करत मानाची गदा जिंकली। अमृताला घेतलेली 8 गुणांची 7 गुणांची भक्त मागाणी मोडून काढण्यासाठी वेदिकाला आक्रमक व्हावं लागले। डबल महाराष्ट्र केसरी होण्याचं अमृताचं स्वप्न साकार होताना दिसतंय। अखेरचे 20 सेकंद लढाई कधी कोणासाठी थांबत नाही। त्रेपन्न किलो वजनी गटात सोलापूरच्या शिवानी करचेनं कोल्हापूरच्या मधुरा वायगडेचा 6-5 असा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरलं। 65 किलो वजनी गटात सोलापूरच्या आश्लेषा बागडे हिनं पुण्याच्या दिव्या कुंभारवर 11-4 अशी मात करत विजेतेपद मिळवलं। निर्झरा केअर फाउंडेशननं सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर स्पर्धेचं आयोजन केलं होतं। विजेत्या अमृताला मानाची गदा, कार आणि 51,000 रुपयांचं रोख पारितोषिक, तर उपविजेत्या वेदिकाला बुलेट आणि 25,000चं रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, महापौर विनायक कोंड्याल, भाजपच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, स्वाती अळ्ळीमोरे साखरे उपस्थित होत्या। 76 किलो वजनी गटातील अंतिम फेरीत अमृतानं सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला। 6 मिनिटातील 30व्या सेकंदाला 2 गुण घेऊन तिनं आघाडी घेतली। त्यानंतर 1.5 मिनिटाला 2 गुण घेऊन 4 गुणांची आघाडी घेतली। अमृतानं 2 मिनिट झाल्यानंतर 1 गुण घेऊन 5 गुणांची आघाडी घेत विजयाचा मार्ग सुकर केला। वेदिकाची ताकद कमी पडत होती। मध्यंतराच्या विश्रांतीनंतर पुन्हा आक्रमक खेळत प्रत्येक 20 सेकंदानंतर 1-1 गुण घेत 7 गुणांची आघाडी घेत तिनं विजय निश्चित केला। 72 किलो वजनी गटातील अंतिम फेरीत पुण्याच्या सावरी सातकरनं साताऱ्याच्या वेदांतिका पवारचा पराभव करत विजेतेपद पटकावलं। उपांत्य फेरीत सावरी सातकरनं पुण्याच्या प्रतीक्षा ढमढेरेचा 6-5 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली। वेदांतिका पवारनं सांगलीच्या सृष्टी पाटील हिचा 11-4 असा दणदणीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला। 68 किलो वजनी गटात पुण्याच्या आकांक्षा नलावडेनं पुण्याच्याच प्रतीक्षा मेहत्रेचा 10-4 अशा फरकानं पराभव केला। अशा स्पर्धा म्हणजे पहिल्यांदा भरल्या। महिला महाराष्ट्र केसरी गतवर्षी झाली, पण एवढं अरेंजमेंट असं इतकं हे नव्हतं। त्यावेळेस बक्षीस पण होतं छान आणि खूप छान वाटतं। गुरूंचं मार्गदर्शन जेव्हापासून स्पर्धेंचं तारखा आल्या तेव्हापासून खूप कष्ट करून घेतले व सातत्याने सराव चालू आहे आणि 5-6 महिन्यापासून सराव करते महाराष्ट्र केसरीचा व चिकाटीने स्पर्धा खेळायच्या ठरवलेले। माझे गुरु दादा लवटे, सिनियर प्लेयर स्वाती शिंदे, आई वडील, घरची फॅमिली व संजय दादा मंडलिक, वीरेंद्र भैया यांना देईन।